कवी देवेंद्र खांडेकर. आय लर्निंग फर्स्ट स्टँडर्ड. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, ते आपण शांततेने ऐकून घ्यावी अशी विनंती. अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी आणि माझ्या बालमित्रांनो, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या देशातील 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, 140 कोटी लोकसंख्या, 22 प्रमुख भाषा, हजारो बोलीभाषा, 8 प्रमुख धर्म, 6,500 जाती, अशा विविधतेने नटलेल्या भारताला कायद्याच्या चौकटीत आणून एक संघ ठेवण्याच्या भारतीय संविधानाला मी कवी देवेंद्र खांडेकर नमनाने वंदन करतो. 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली. यामुळे आपण आज प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. गेल्या 75 वर्षांमध्ये भारतीय संविधानाने अनेक चढ-उतार पाहिले. 200 वर्षांची ब्रिटिशांची सत्ता आणि राजेशाहीच्या हुकुमशाही गर्तेतून बाहेर पडलेल्या भारतासमोर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समस्या आवासू होत्या, पण आम्ही सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे या सर्व समस्या निकाली काढण्यात यशस्वी होत गेल्या. अन्न, वस्त्र, निवारा, रोजगार, आरोग्य, अंतराळ या सर्व क्षेत्रात आम्ही प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय संविधानामुळे आम्हाला आमचे आंतरराष्ट्रीय निर्णय सुद्धा घेता येऊ लागले. आमच्या विकासात बाधा आणणाऱ्या पाकिस्तानचे माननीय इंदिराजी सरकारने एका दणक्यात 2 तुकडे करून टाकले. पण आम्ही सार्वभौम राष्ट्र झाल्यामुळे माननीय अटलजी सरकारने आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी करून या देशाला शक्तिशाली राष्ट्र बनविले. या भारतीय संविधानाचे संवर्धन झाले नाही तर विनाश अटळ आहे. संविधानाने धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मांडली आहे, तरी जाती आणि धर्माच्या नावावर काही नेते राजकारण करतात. अशा नेत्यांपासून आणि अशा नेत्यांना पाठीशी घालणाऱ्या काही अधिकाऱ्यांपासून या देशाला धोका आहे. आणि आपण भारताचे सुजाण नागरिक म्हणून संविधान वाचले पाहिजे आणि अशा समाज कंटक नेत्यांना दूर साधले पाहिजे. एवढे बोलून मी माझे